श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा जवळ आली. बहुतेक लोकांना इतके प्रॉब्लेम आहेत. तो गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे. त्या दिवशी नारळ आणि खडीसाखर घेऊन तुमच्या स्वामीजवळ, तुमच्या घराजवळ केंद्र असेल, मठ असेल, तिथं जायचा, संकल्प करायचा. तुमच्या कुठल्याही इच्छा असतील ते स्वामींना सांगायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही संकल्प सुरू करायचा. आणि तुम्ही 3 महिन्याचा करा, 2 महिन्याचा करा. 3 महिन्यामध्ये तुम्ही असं करा, तारक मंत्र म्हणा, कुणी 7 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा. एक माळ जप 11 वेळा माळ जप करावी. जर 11 वेळा नाही झाली तर मग तुम्ही 3 माळी करा, 1 माळ करा. किंवा मग उदबत्ती लावायची सकाळी आणि मग 21 वेळा श्री स्वामी समर्थ. संध्याकाळी उदबत्ती लावून म्हणायचं 21 वेळा श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते तुम्ही बोलायचं. 100% तुम्हाला फळ मिळणार. स्वामींच्या नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे. स्वामी आपली खूप परीक्षा घेतात, पण 100% त्याचं फळ तुम्हाला देणार म्हणजे देणार. ब्रह्मांडाचे नायक आहेत होते. आणि तुमची इच्छा पूर्ण झाली, मी म्हणत नाही, पण एकदा तरी तुम्ही अक्कलकोटला जायला पाहिजे. जिथं आपले स्वामींचं मूळ ठिकाण आहे, तर तिथं एकदा तुम्ही अक्कलकोटला तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर जा. माझे शब्द म्हणण्यापेक्षा स्वामींचा शब्द आहे. आणि स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणार म्हणजे करणारच. श्री स्वामी समर्थ.